प्राध्यापक शिवशंकर प्रभुआप्पा चिल्लरगे यांच्या शीतल जलतरण तलावात 15 वर्षाचा मयूर विजयकुमार राठोड याचा बुडून मृत्यू झाला आहे. उदगीर रिंग रोड शेजारील शिवशंकर प्रभुआप्पा चिल्लरगे यांचा शीतल जलतरण तलावात पोहणी शिकण्यास गेलेला मयूर विजयकुमार राठोड हा 15 वर्षाचा मुलगा बुडून मृत्यू पावला आहे. शीतल जलतरण तलावात पोहणे शिकण्यासाठी ट्रेनरची गरज असताना या ठिकाणी ट्रेनर नव्हता. मयूर विजयकुमार राठोड हा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या ठिकाणी अपघाताच्या वेळेस वापरण्यात येणाऱ्या सुविधा नसल्यानेच पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे, असा आरोप मयताचे वडील विजयकुमार राठोड यांनी केला आहे. शीतल जलतरण तलावात ही घटना धरून तिसरी घटना असल्याचे उदगीर शहरात बोलले जात आहे. मयूर विजयकुमार राठोड याचा तलावात बुडून अंदाजे दुपारी 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. धरून गोडाने वळताना ओढल्यातून वर आला असतो. धरून ओढल्याने आपल्याला लक्ष झालं नाही. तीन मिनिटाचं काय ते खाली पोल आहे, ते पोल आहे तिथं जा पोल येतो कधी. माझं नाव राठोड विजयकुमार गोविंदराव, विद्यावर्धनी हायस्कूलला शिक्षक आहे. 1:15 वाजता शीतल हॉटेलच्या जलतरणवर गेला असताना माझ्यासोबत 5 मुलं होती. 5 जणांचे तिकीट काढलं, पण त्या ठिकाणी खोली किती आहे त्याची लिखापडी केलेली नाही आणि ट्रेनर जो असतो प्रत्येक जलाशयावर तो तिथं नाही आहे. मुलगा बुडत असताना पडदिशा काढणारा जो ट्रेनर त्या ठिकाणी आवश्यक आहे तो नाही आहे, पण तो नसल्यामुळं माझ्या मुलाचा अंत झालेला आहे. आपलं काही आरोप आहे का? त्यांनी ट्रेनर वगैरे बसून घ्यावे आणि सर्व्हिसची जबाबदार शीतल हॉटेलचे मालक आणि तिथले व्यवस्थापकाचा आहे.